आज आपण 201 हा श्लोक पाहणार आहोत. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 201वा श्लोक असा आहे. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. आत्मज्ञान झाल्यानंतरची अवस्था कशी असते याचं वर्णन समर्थ आपल्याला या श्लोकाद्वारे करून देत आहेत. ते म्हणतायत, परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं, ते आत्मदर्शन मला घडलं, आणि ज्या क्षणी मी हे सगळं पाहिलं आणि ते परमात्म स्वरूप माझ्यामध्ये इतकं पुरेपूर भिनलं की मला आता या परमात्म स्वरूपाखेरीज अन्य काहीही जाणवत नाही. कोणत्याच गोष्टींची मला आता जाणीव होत नाही. सगळीकडे मला ते परमात्म स्वरूपच दिसतं आहे, आणि त्यामुळे मला दुजं काही दिसत नाही. दुजं म्हणजे दुसरं. चुकून सुद्धा मनामध्ये द्वैत भाव निर्माण होत नाही. मनी मानसी द्वैत काही वसेना. मनामध्ये चुकून सुद्धा द्वैत भाव येत नाही. मी पूर्णपणे अद्वैत झालेलो आहे. या संपूर्ण जगामध्ये फक्त आणि फक्त परमात्माच आहे, हा अनुभव मला आता येतो आहे. जिकडं तिकडं मला तो रामच दिसतोय. मी सर्वार्थाने रामरूप झालेलो आहे. बहुता दिसा आपुली भेटी झाली. फार दिवसांनी म्हणजे किती जन्मांनी, जन्मोजन्मी मी साधना केली, तपश्चर्या केली, आत्मचिंतन केलं, भजन केलं, पूजन केलं, त्याचं स्मरण केलं, त्याचं नाम घेतलं, अनेक जन्म कष्ट केले, आणि इतक्या दिवसांनी, इतक्या वर्षांनी, इतक्या जन्मानंतर माझी त्या परमात्म्याशी गाठ पडली. त्यामुळं काय झालं, माझ्या मनातला देहभाव नाहीसा झाला. मी विदेही अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलो, आणि माझं संपूर्ण शरीर, माझी काया समाधानाने, आनंदाने तृप्त झाली, शांत झाली. अशी ही सुंदर अवस्था दाखवणारा हा श्लोक आहे. आपल्या मनामध्ये जी जाणीव पूर्वी होती, त्यावेळेला आपल्याला दृश्य जगाविषयी, माणसांविषयी, वस्तूंविषयी, घरादाराविषयी सगळ्या प्रकारच्या जाणीवा होत होत्या. परंतु माझ्या गुरूंच्या कृपेमुळे, गुरूंनी माझ्यावर कृपा करून मला ते आत्मज्ञान प्राप्त करून दिलं, मला त्या भगवंताचं दर्शन घडवून दिलं, आणि त्या क्षणापासून मला आता या जगामध्ये त्या रामस्वरूपाशिवाय, त्या आत्मस्वरूपाशिवाय, त्या परमात्म्याशिवाय अन्य काहीही दिसत नाही. कशाचीच मला जाणीव होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये निर्माण होणारी लाट ही पाण्यातूनच निर्माण होते, ती उसळते आणि पुन्हा पाण्यामध्येच विलीन होते, त्याप्रमाणे जे जे काही घडतं हे परमात्म स्वरूपच आहे. परमात्म स्वरूपच उसळी घेतं, त्याला आपण लाट म्हणतो. परंतु परमात्म स्वरूपच खाली बसतं, आणि पुन्हा परमात्म स्वरूपातच ते परमात्म स्वरूप विलीन होतं.
आता मला हाच अनुभव येतो आहे आणि या जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामच मला दिसतो आहे. कधी तो शांत असतो, कधी उसळी घेतो, कधी मोठा होतो, कधी लहान होतो. त्याचं स्वरूप बदलत जातं. तो आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या अपेक्षेप्रमाणे या जगातली सर्व रूपं धारण करतो आणि जे जे काही म्हणून मला दिसतं आहे ते सगळीकडे रामाचंच स्वरूप दिसतं. आता माझा द्वैत भाव पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. पाहणारा मी कुणीतरी वेगळा आहे आणि ज्याला पाहतो तो वेगळा आहे. हा द्वैत भाव नाहीसा झाल्यामुळे पाहणारा मी सुद्धा रामस्वरूपच आहे आणि जे जे काही मी जग पाहतो आहे, दृश्य पाहतो आहे, तेही रामस्वरूपच आहे. अशा प्रकारे माझ्यातला द्वैत भाव पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. मी त्या अद्वैत भावामध्ये जाऊन पोहोचलेलो आहे. पाहणारा मी सुद्धा रामच आहे आणि जे काही मला दिसतंय ते सगळं रामच आहे. त्यामुळे कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. मला या रामाशिवाय दुसरं काही दिसतच नाही आणि रामाशिवाय द्वैत माझ्या मनामध्ये येतही नाही. अशा या जीवन व्यवहारामध्ये असताना परमात्म्याशिवाय अन्य काही मला भासत नाही, जाणवत नाही, समजत नाही. अनुभवाची परिसीमा घडलेली आहे आणि माझ्या मनाचं संपूर्ण समाधान झालेलं आहे. हे समाधान मिळवण्यासाठी, हा आनंद मिळवण्यासाठी मी अनेक जन्म साधना केली आहे, तपश्चर्या केली आहे. त्यामुळे बहुता दिसा आपली भेटी झाली. अनेक जन्मांच्या प्रयत्नानंतर मी त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो आहे, एकत्व पावलो आहे आणि आता त्या आत्मस्वरूपाशी गाठ पडल्यामुळे अनेक दिवसानंतर, अनेक वर्षानंतर, अनेक जन्मानंतर आम्ही भेटलेलो आहोत आणि म्हणून आता माझं देहभान हरवून गेलेलं आहे, माझी देहबुद्धी नाहीशी झालेली आहे. मी विदेही अवस्थेमध्ये जाऊन पोचलेलो आहे आणि माझं संपूर्ण शरीर, माझं काया ही तृप्त झालेली आहे, आनंदाने न्हाऊन निघाली आहे, समाधानाने बुडून गेलेली आहे. त्या भगवंताच्या, त्या सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या आनंदामध्ये मी डुंबून गेलेलो आहे. आनंदाचे दोही आनंद तरंग अशी माझी अवस्था झालेली आहे आणि मी आनंद स्वरूप, समाधान स्वरूप, शांत तृप्त झालेलो आहे. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. असा हा सुंदर श्लोक आत्मज्ञान पाहिल्यानंतरची अवस्था कशी असते याचं वर्णन करणारा आणि हे मार्गदर्शन करणारा हा श्लोक आपण पाहिला. जय जय रघुवीर समर्थ.